शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीनं राज्यभर आंदोलनं चालू आहेत. मुख्य आंदोलन साईबाबांची जन्मभूमी पाथरी या ठिकाणी सुरू आहे. परंतु त्याहीमध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये एवढ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची वेळ का आली? तर सर, खरं म्हणजे सांगायलाच शब्द नाही. गेल्या 25 वर्षापासून 70,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन काम करतात. आणि यामध्ये प्रामुख्याने मुद्दा एक आहे का ही संख्या छोटी वाटते शासनाला. शासन मोठ्या संख्येला घाबरतं, छोट्या संख्येला घाबरत नाही. आम्ही छोटे लोक आहोत, बिगरपगारी लोक आहोत. आणि बिगरपगारी लोक असल्यामुळे आणि आमची संख्या कमी असल्यामुळे सरकार आमची दखल फार घेत नाही. म्हणून एक 25 वर्षे यामध्ये कालावधी गेला आणि मग असं कुठंतरी वाटतं का सरकार आपल्याला झिजून मारत आहे. मग आम्ही ठरवलं का सरकार तर मारण्याचाच प्रयत्न करत आहे. आमच्या कैक बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कैक बांधव विना अनुदानावर सेवानिवृत्त झालेले आहेत आणि कैक बांधव वारलेले आहेत अटॅकनी वगैरे आजारांनी, इतर आजारांनी. असे जवळपास 15% बांधव आमच्यातून गेलेले आहेत. तरीसुद्धा सरकारला पाझर फुटत नाही. आणि मग असं कुठंतरी वाटतं का सरकार तर आपल्याला झिजून मारतच आहे. तर सरकारने मारण्यापेक्षा आपण स्वतःहून या 70,000 बांधवांसाठी शहीद व्हावं, खरं म्हणजे ही भावना आमच्या मनामध्ये बळावलेली आहे. म्हणून आम्ही सरकारला कोणताही दोष न देता आमच्या मनाने एक 70,000 बांधवांसाठी शहीद व्हायचं ठरवलेलं आहे. भविष्यामध्ये जर सरकारने अजून आमचा जर अंत पाहिला आणि जर आमच्या खरोखर मागण्या मान्य जर नाही केल्या तर नाविलाजास्तव आम्हाला रंधाफॉल या ठिकाणी जलसमाधी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणून माझी सरकारला, मायबाप सरकारला विनंती आहे की आपण अधिक अंत न पाहता या सर्व सेवकांना 100% अनुदान देऊन न्याय द्यावा, ही खरं म्हणजे आपल्या साईबाबा चरणी प्रार्थना करतो. आणि निश्चितपणे या राज्याचे शिक्षण मंत्री साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. 100% आम्हाला ते न्याय देतील, यामध्ये आता आमच्या मनामध्ये शंका राहिलेली नाही. म्हणून आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे. शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रत्येक जिल्ह्यातून धरणे आंदोलन चालू आहे. ते धरणे आंदोलन चालूत असताना पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी साईबाबा जन्मभूमीचे ठिकाण साध्य करून आमच्या परभणी जिल्ह्यातील बांधवांनी, ते दीपक कुलकर्णी सर असतील, ज्ञानेश चव्हाण सर असतील, साईबाबा को बोलना पडेगा, अनुदान तो देना पडेगा. साईबाबा आपल्याला वारंवार फसवत आहे. सरकारने 100% अनुदान, 100% अनुदान, 100% अनुदान, 100% अनुदान, 100% अनुदान, 100%. 2 वर्षापूर्वी 1100 कोटी असा भरीव निधी देऊन आमच्या सगळ्या शिक्षकांना एक आशेचा किरण म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. आणि पुढील टप्पा अनुदान ही आम्ही 1 जानेवारी 2024 देऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु मागच्या आता गेल्या अधिवेशनामध्ये, पावसाळ्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांनी तो शब्द फिरवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिक्षकांच्यामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या चिंतेच्या वातावरणातून जागेजागी धरणे आंदोलन सुरू झालं आहे. हे धरणे आंदोलन सुरू असताना हे तिघे आमचे परभणी जिल्ह्यातील पाथरी या ठिकाणी 22 जुलैपासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत. सुमारे 6 ते 7 दिवसापासून त्या ठिकाणी ते अन्नत्याग आंदोलन करत आहे. मागणी फक्त एकच, प्रचलित नियमाने 1 जानेवारी 2024 100% अनुदान मिळावे. आमच्या जे ह्या मागण्या आज आणि कालच्या नाहीत, तर जवळजवळ हा प्रश्न सुमारे 20 ते 25 वर्षापासून ताटकळत ठेवला आहे. काही शाळा 97-98 पासून तर 2000 पासून या शाळांना त्यांनी प्रथमतः काय केलं, दुजाभाव दाखवून कायम शब्द टाकला. कायम शब्द, यांना जर अनुदान द्यायचंच नव्हतं तर यांनी कायम शब्दच काढायचा नव्हता.
सुरुवातीला 2009 साली अनुदान तो देना पडेगा. आणि ज्युनियर कॉलेजचा अनुदान तो देना पडेगा. त्यामध्ये माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज अनुदान तो देना पडेगा. 100% अनुदान, 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 औरंगाबाद या ठिकाणी मोर्चा काढल्यानंतर सरसकटचं मानगुटीवर भूत त्या सरकारने तत्कालीन सरकारने बसवलं आणि तो टप्पा त्यांनी 20% त्या क्षणी दिला. तरीसुद्धा सरकारला पाझर फुटत नाही. आणि मग असं कुठंतरी वाटतं का सरकार तर आपल्याला झिजून झिजून मारतच आहे, तर सरकारने मारण्यापेक्षा आपण स्वतःहून या 70,000 बांधवांसाठी शहीद व्हावं, खरं म्हणजे ही भावना आमच्या मनामध्ये बळावलेली आहे. म्हणून आम्ही सरकारला कोणताही दोष न देता आमच्या मनाने एक 70,000 बांधवांसाठी शहीद व्हायचं ठरवलेलं आहे. भविष्यामध्ये जर सरकारने अजून आमचा जर अंत पाहिला आणि जर आमच्या खरोखर मागण्या मान्य जर नाही केल्या तर नाविलाजास्तव आम्हाला रंधाफॉल या ठिकाणी जलसमाधी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणून माझी सरकारला, मायबाप सरकारला विनंती आहे की आपण अधिक अंत न पाहता या सर्व सेवकांना 100% अनुदान देऊन न्याय द्यावा, ही खरं म्हणजे आपल्या साईबाबा चरणी प्रार्थना करतो. आणि मिटवला नाही तर अन्नत्याग आंदोलन करून त्या शिक्षकांना मारण्यापेक्षा आम्ही आमच्या अहिल्यानगर या जिल्ह्यातून शिक्षकांनी असं ठरवलं आहे की त्यांना सपोर्ट म्हणून आपणच एकदाचं आपलं जीवन संपवावं. सरकारने जिथं मारण्यापेक्षा एकदाचं शहीद झाल्यानंतर राहिलेले 70,000 ते 72,000 शिक्षकांना न्याय मिळेल. सरकारला जर आमचा जीवच लागत असेल तर आम्ही जीव द्यायलाही तयार आहे, परंतु राहिलेल्या बांधवांना 100% अनुदान द्यावं हीच श्री केसकर साहेबांना, श्री शिक्षण मंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.